ची जयंती नुकतीच साजरी झाली। शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला समजावा या उद्देशाने प्रभाग 19 शिवप्रभू हे महाराष्ट्राचे दैवत। मराठी मनावर अद्भुतच्या नगरसेविका उषा शेळके आणि धीरज शेळके यांनी शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या शिवायनाचे आयोजन केले। 6 दिवस चालणाऱ्या या शिवायनामधून दररोज शिवचरित्रातील प्रसंग उलगडत आहेत। तनपुरे यांच्या रसाळ वाणीतून शिवरायांचे राजेपण ऐकताना श्रोतेही तल्लीन झालेत। शिवाजीराजे माझ्या समोर येतील। अरे पण शिवाजीराजे इतक्या सामान्य विचाराचे नव्हते। गावाच्या गावात पेटवली, ठिकाणची नाचाडी केली, परंतु तरी शिवाजी राजा आपल्या समोर येईना। मंडळी या दरम्यान त्या प्रतापगडाचं कामही पूर्ण झालं होतं, पण एक घटना अशी घडली की सईबाई राणी साहेब आजारी पडल्या। अफजल खान स्वराज्यावरती चालून येतोय। हाच करावा रायगड आणि हिरोजी इंदलकरावरती राजाने जबाबदारी टाकली होती। हिरोजी इंदलकरनं ते बांधकाम पूर्ण केलं। मंडळी काम करत असताना धन कमी पडलं आणि हिरोजीनं काय केलं, आपल्या गावाकडे आलं, आपली जमीन वाडा विकलं, तो पैसा गोळा केला आणि गडावरती आला आणि तिथं झोपडी बांधून राहायला लागले। राजांना ज्या वेळेला ही गोष्ट समजली की हिरोजीनं काय केलं, त्यावेळेला राजे बोलतात, हिरोजी काय केलं आपण? आणि सत्कार करताना राजाने विचारलं, काय देऊ तुम्हाला? त्यावेळेला हिरोजीनं हात जोडले, राजा स्वराज्य आमच्या पदरामध्ये देवशीच वाटलं ना राजे। एकच विनंती आहे की त्या पायरीच्या एका दगडावरती माझं नाव कोरण्याची अनुमती द्या। कारण इतकंच की ज्याच्या वेळेला तुम्ही रायगडावरती असाल त्या वेळेला जगदीश्वराच्या दर्शनाला जाल आणि दर्शनाला जात असताना चुकून कधीतरी तुमचा पाय माझं नाव कोरलेल्या पायरीवर पडेल, तुमच्या पायाची पाय धुवून माझ्या मस्तकाला लागेल। दररोज सायंकाळी कॉलनीतील शिवनेरी उद्यानात शिवायनाची पेशकश होत आहे। शनिवारी या उपक्रमाची सांगता होत असल्याची माहिती नगरसेविका उषा शेळके यांनी दिली। चांगल्या प्रकारे सादर करण्यात येत आहे। नाशिक शहरात प्रथमच शिवायनाचे आम्ही कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे। नागरिकांनी यांना चांगलं प्रोत्साहन द्यावं कळकळीची विनंती। राज्यात जो कारभार शिवरायांनी चालवला त्याचा इतिहास या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। रामायण, महाभारत आणि शिवायन याशिवाय महाराष्ट्राची उन्नती झालेली नाही आणि याची माहिती आपल्याला या कार्यक्रमाद्वारे मिळू शकेल। तरी नागरिकांनी या कार्यक्रमाकरता शुक्रवार आणि शनिवार रोजी उपस्थित राहावे। शनिवारी जिवंत म्हणजे सदृश्य असा शिवरायांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे। जसं रामायण, महाभारत तसंच शिवायनही आहे। महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला शिवायनातून जीवनाचा सारांश समजलंच, पण छत्रपतींचं राजेपणही यातच सारं काही आलं। राजू चंद्रमोरे, दिशा न्यूज, सातपूर।